द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढलेली आहेत. त्याला कारण म्हणजे जे 5-6 महिन्यापासून आसमानी संकट कोसळलं आणि त्याच्यामध्ये अक्षरशः हातातोंडाशी आलेला जो द्राक्ष बाग आहे तर तो आता तोडण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर या ठिकाणी आलेली आहे. 2 एकरांची द्राक्ष बाग, वर्षभर काळजी घेतली, प्रत्येक वेलीस लेकरासारखं सांभाळलं. पण यावर्षी आभाळच रुसलं. सुरुवातीला पाऊस अनावर झाला, त्यावर गारपीट आली आणि जे थोडं वाचलं ते बाजार भावानं संपवलं. सगळ्या घडाला प्रेम दिलं, मेहनत दिली, पण बाजारात मोल मिळालंच नाही. खते, औषधे, मजुरी सगळं वाढतंय, पण शेतकऱ्याच्या घामाचं मूल्य दरवर्षी कमी होतंय. आता मनावर दगड ठेवून कुऱ्हाड चालवली त्या वेलींवर. ज्यांनी स्वप्न दाखवलं पण काळानं मोडलं. हात थरथरले, डोळे पाणावले आणि मनात एकच प्रश्न, आपण पिकवतो कोणासाठी? ही फक्त 2 एकरांची द्राक्षबाग नव्हती, हे माझं आयुष्य होतं.